नमस्कार, मी श्वेता भालेकर परब. हितगुजमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत. या विशेष कार्यक्रमामध्ये आपण वैद्यकीय क्षेत्रामधल्या तज्ज्ञ डॉक्टरांकडून विविध आजारांविषयी आणि त्यावरच्या उपचारांविषयी सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत. आपला आजचा विषय सुद्धा तितकाच महत्त्वाचा आहे. जो आजार जवळच्या व्यक्तींना नाहीच पण शत्रूंना सुद्धा होऊ नये असं आपल्याला वाटतं, त्या कर्करोगावरच्या अत्याधुनिक उपचारांविषयी आज आपण सखोल मार्गदर्शन घेणार आहोत. आणि त्यासाठी या कार्यक्रमामध्ये सहभागी झालेले आहेत डॉक्टर जगदीश शिंदे आणि डॉक्टर माधुरी शिंपी. नमस्कार दोघांचंही कार्यक्रमामध्ये मनापासून स्वागत. कार्यक्रमाला सुरुवात करण्यापूर्वी आपण या दोन्ही डॉक्टरांचा परिचय जाणून घेणार आहोत. डॉक्टर जगदीश शिंदे हे पुण्याच्या आदित्य बिर्ला मेमोरियल हॉस्पिटलमध्ये रेडिएशन ऑन्कोलॉजी विभागाचे प्रमुख आहेत आणि असोसिएट डायरेक्टर सुद्धा आहेत. त्यांचं MBBSचं शिक्षण पुण्याच्या BJ गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजमध्ये झालंय आणि त्यांनी MD आणि DMRT इन रेडिएशन ऑन्कोलॉजी त्रिवेंद्रमच्या गव्हर्नमेंटल मेडिकल कॉलेजमधून पूर्ण केलेलं आहे. प्रिसिजन रेडिएशन ऑन्कोलॉजीमध्ये त्यांना व्यापक अनुभव आहे. हेड अँड नेक, ब्रेन आणि गायनॅक कॅन्सर ही त्यांची प्रमुख कार्यक्षेत्र आहेत. तर डॉक्टर माधुरी या आदित्य बिर्ला मेमोरियल हॉस्पिटलच्या न्यूक्लिअर मेडिसिन अँड पेट CT विभागाच्या प्रमुख आहेत आणि या क्षेत्रामध्ये त्यांना 20 वर्षांहून अधिकचा समृद्ध असा अनुभव आहे. युरोपियन बोर्ड ऑफ न्यूक्लिअर मेडिसिन अँड एशिया पॅसिफिक बोर्ड ऑफ न्यूक्लिअर मेडिसिनच्या त्या फेलोसुद्धा आहेत. तसंच त्या DNBच्या मान्यताप्राप्त प्राध्यापिका म्हणून सुद्धा कार्यरत आहेत. तर डॉक्टर जगदीश आणि डॉक्टर माधुरी यांच्याकडनं आपण या संदर्भात अधिकची माहिती जाणून घेणार आहोत. तर सुरुवातीलाच माझा महत्त्वाचा प्रश्न आहे तो डॉक्टर जगदीश तुमच्यासाठी आहे. कर्करोग उपचारांमध्ये मल्टीडिसिप्लिनरी उपचार आहेत, तर या उपचारांचं नेमकं महत्त्व काय आहे ते आम्हाला सांगाल? कोणताही पेशंट ज्यावेळेला डायग्नोसिस होतो कॅन्सरचं, त्यावेळेस कुठलाही एक स्पेशलिस्ट डॉक्टर त्या पेशंटचा उपचार करू शकत नाही. तर एक टीम असते, ती टीम त्या पेशंटचा उपचार करते. आता कॅन्सरचा उपचार जर आपण बघितला तर त्यामध्ये मुख्यतः 3 प्रकारचे तज्ज्ञ इन्वॉल्ड असतात. पहिल्या प्रकारचे जे तज्ज्ञ असतात ते म्हणजे मेडिकल ऑन्कोलॉजिस्ट, की जे काय करतात की औषधांच्या स्वरूपात जे ट्रीटमेंट आहे ज्याच्यामध्ये किमोथेरपी, इम्युनोथेरपी आणि टार्गेटेड थेरपी या स्वरूपात ट्रीटमेंट देऊन पेशंटचे उपचार करतात. दुसऱ्या प्रकारचे जे तज्ज्ञ आहेत ते आहेत सर्जिकल ऑन्कोलॉजिस्ट. तर ते काय करतात की ऑपरेशन करून पेशंटचा ट्यूमर काढून टाकतात आणि उपचार करतात. आणि तिसऱ्या प्रकारचे तज्ज्ञ असतात ते असतात रेडिएशन ऑन्कोलॉजिस्ट. तर रेडिएशन ऑन्कोलॉजी म्हणजे काय की काही हाय एनर्जी रेज असतात जसे एक्सरेज, गॅमा रेज, त्याचा वापर करून आम्ही कॅन्सरचा उपचार करतो आणि ज्या स्पेशालिटीला रेडिएशन ऑन्कोलॉजी असं म्हटलं जातं. आता कोणत्याही पेशंटला ट्रीटमेंट देताना एक ब्लँकेट ट्रीटमेंट नसते. आपण एक किंवा एकापेक्षा जास्त ट्रीटमेंट्स एकाच वेळी द्याव्या लागतात आणि ह्या ट्रीटमेंट कशा द्यायच्या, त्यांचा सिक्वेन्स कसा ठरवावा हे ठरवण्यासाठी आम्हाला एक टीम लागते. आणि ही टीम जी असते आणि हे सगळे तज्ज्ञ मिळून काम करणं यालाच मल्टीडिसिप्लिनरी अप्रोच असं म्हटलं जातं. आमचं आदित्य बिर्ला मेमोरियल हॉस्पिटल याच्यामध्ये आमचा जो ऑन्को प्लस हा जो उपक्रम आहे हा याच धर्तीवर आधारित आहे, जेणेकरून आम्ही एक टीम बनवून पूर्ण ट्रीटमेंटचा उपचार करतो. अगदी. डॉक्टर माधुरी मॅडम, आपल्यासाठी माझा हा महत्त्वाचा प्रश्न आहे. तुम्ही तर या सगळ्या विभागाच्या जाणकार आहात. न्यूक्लिअर मेडिसिन आणि पेट स्कॅन हे नेमकं काय आहे ते आम्हाला सांगाल? ओके, ही एक मेडिसिनचीच ब्रँच आहे जी आपण प्रिडॉमिनंटली डायग्नोसिससाठी यूज करतो. यात जसं CT किंवा MRI स्कॅन्स आहेत, त्यात आपल्याला बाहेरनं किरणं देऊन एक इमेज स्कॅन प्राप्त होतो. मात्र न्यूक्लिअर मेडिसिनमध्ये आम्ही ज्या अवयवाचा आपल्याला अभ्यास करायचा आहे त्यानुसार वेगळे इंजेक्शन्स देतो. ते इंजेक्शन्स मात्र रेडिओ आयसोटोप लेबल्ड असतात आणि त्यामुळे त्यातनं जे किरणं बाहेर पडतात ती आमचे जे स्कॅनर्स आहेत, ज्याला आम्ही गामा स्कॅनर किंवा पेट CT स्कॅनर बोलतो, ते इमेजेस आम्हाला प्रोड्यूस करून देतात. आणि हे जे रेज आहेत ते आहेत गामा रेज किंवा पॉझिट्रॉन रेज आणि त्यानुसारच मग आमच्या स्कॅनरची नावं आहेत गामा स्कॅनर अँड पेट CT स्कॅनर. मात्र त्यात एक डिफरन्स आहे CT स्कॅन अँड MRI स्कॅनमध्ये. ते आपल्याला कुठल्याही अवयवाचा स्ट्रक्चर आपल्याला CT आणि MRIवर भेटतं. मात्र न्यूक्लिअर मेडिसिन अँड पेट CT ह्या पेशीच्या लेवलचा अभ्यास आहे. म्हणून ती पेशीचं फंक्शन कसं आहे, त्याचं बिहेवियर कसं आहे ते आपल्याला जाणण्यात येतं. त्यामुळे ह्याच ब्रँचला तुम्ही फंक्शनल इमेजिंग किंवा मॉलिक्युलर इमेजिंगही बोलू शकता. अच्छा. डॉक्टर जगदीश सर, आपण नेहमी न्यूक्लिअर थेरपी, रेडिओलॉजी थेरपी या संदर्भात ऐकत असतो, पण मग ही रेडिएशन थेरपी म्हणजे नेमकं काय आहे आणि त्याचा कसा फायदा रुग्णांना होतो? रेडिएशन थेरपी म्हणजे काय असतं की काही हाय एनर्जी रेज असतात, उदाहरणार्थ एक्सरेज, गॅमा रेज
इलेक्ट्रॉन्स किंवा प्रोटॉन्स. तर या रेजचा उपयोग करून कॅन्सरचा उपचार करणं यालाच आपण रेडिएशन थेरपी असं म्हणतो. रेडिएशन थेरपीचे मुख्यतः 2 प्रकारचे ट्रीटमेंट असतात. पहिलं जे आहे ते एक्सटर्नल बीम रेडिएशन थेरपी आणि दुसरं आहे ब्रॅकीथेरपी. तर एक्सटर्नल बीम रेडिएशन थेरपीमध्ये आम्ही काय करतो, एक मशीन असतं, जसं CT स्कॅनचं मशीन असतं त्या प्रकारचं मशीन असतं, त्याला आम्ही लिनॅक मशीन असं म्हणतो. त्याच्यामधून पेशंटच्या बाहेरून आपण रेडिएशनचा जो मारा आहे किंवा एक्सरेचा जो मारा आहे हे गाठीवरती केला जातो. दुसऱ्या प्रकारची ट्रीटमेंट आहे ती असते ब्रॅकीथेरपी. ब्रॅकीथेरपीमध्ये आपण काय करतो की काही रेडिओॲक्टिव्ह सोर्सेस असतात ते आपण पेशंटच्या बॉडीच्या आतमध्ये किंवा पेशंटच्या बॉडीजवळ नेऊन त्याचा उपचार करतो. अशा प्रकारे हे 2 प्रकारचे ट्रीटमेंट्स असतात. न्यूक्लिअर मेडिसिन ही प्रिडॉमिनंटली डायग्नोस्टिक आहे, पण रेडिएशन थेरपी ही थेरपेटिक ब्रँच आहे. अच्छा. डॉक्टर माधुरी मॅडम, न्यूक्लिअर मेडिसिन आणि पेट स्कॅन याचा कर्करोगांच्या उपचारासाठी किती महत्त्वाचा रोल असतो, किती महत्त्वाचे असतात हे सगळे उपचार आणि थेरपीज? ओके. कर्करोग आपल्याला केव्हा होतो, ज्या कर्करोगाच्या पेशी असतात त्यांचा जो ग्रोथ रेट आहे तो यू कांट नॉर्मल पेशीसोबत मॅच नाही होत आणि त्यामुळे त्यांना ग्लुकोज कन्झम्पशन आपल्याला जसं गरज असते ऊर्जेची जेव्हा आपण एक्सरसाइज करतो त्या पद्धतीनेच कर्करोगाच्या पेशी ज्या आपल्या शरीरात असतात त्या फास्ट मल्टिप्लाय करतात, त्यामुळे त्यांना ऊर्जेची गरज असते. अशा वेळेला आम्ही त्यांना रेडिओ आयसोटोप लेबल ग्लुकोज, आम्ही त्याला FDG पेट सिटी स्कॅन बोलतो, तो एक इंजेक्शनद्वारे देतो आणि त्यामुळे जिथं कर्करोगाच्या पेशी पसरलेल्या आहेत, प्रामुख्यतः कुठल्या अवयवापासून त्या सुरू होत आहेत आणि कुठं कुठं पसरल्या आहेत ते आम्हाला स्कॅनिंगने कळतं. तर यात एक ॲडिशनल पॉईंट हा आहे की अर्ली डिटेक्शन होतं, कारण की ऊर्जेच्या लेवललाच आम्ही हे पकडतोय, त्यामुळे अर्ली डिटेक्शन होऊन डॉक्टर्स लोकांना ते ॲक्युटली गाईड करू शकतो की आता त्यांना कुठले ट्रीटमेंट घेण्याची गरज आहे. कारण की जेव्हा पेशंटचं निदान होतं तेव्हा हा कर्करोग कुठं कुठं पसरला आहे ते जाणणं खूप महत्त्वाचं आहे, कारण की त्याच्या बेसिसवर ते पेशंटला ऑपरेशनची आत्ता गरज आहे किंवा ऑन्कोमध्ये मेडिकल ऑन्को, म्हणजे जसं आता डॉक्टर जगदीश शिंदेंनी सांगितलं की किमोथेरपी देतो किंवा रेडिएशन ऑन्कोलॉजीकडे पेशंट डायव्हर्ट होतो. तर बेस्ड ऑन कुठं पसरला हे सगळे ट्रीटमेंट ऑप्शन्स डिसाईड केले जातात. तर ते एक महत्त्वाचं आहे. त्यानंतर एकदा पेशंटला डॉक्टरांनी ट्रीटमेंट सुरू केली की 6 ते 7 आठवड्यानंतर पुन्हा पेट सिटी स्कॅन केला जातो जाणण्यासाठी की पेशंटला ती ट्रीटमेंट फायद्याची होते की नाही होते. कारण की बऱ्याचदा पेशंटला त्यांचे जे सिम्पटम्स असतात त्यामुळे असं वाटतं की मला फायदा होतोय, पण जेव्हा आम्ही स्कॅन करतो तेव्हा मात्र रोग पुन्हा पसरलेला असतो आणि अशाच वेळेस आपण जर स्कॅन केल्यामुळे ते कळलं तर डॉक्टर दुसरी ट्रीटमेंट मॉडॅलिटी चूज करू शकतात किंवा तीच मॉडॅलिटी ते जास्त ॲग्रेसिव्हली स्ट्रॉंग करून पेशंटला कंटिन्यू करू शकतात. हे झालं मधल्या फॉलोअप्स ट्रीटमेंट रिस्पॉन्ससाठी. आणि जेव्हा पूर्ण त्यांची ट्रीटमेंट प्रोटोकॉल संपते अशा वेळेस ते पेट सिटी स्कॅन केला जातो बघण्यासाठी की कर्करोगाच्या पेशी पूर्णपणे गेल्या आहेत की नाही आहेत. कारण जर त्या गेल्या असतील तर त्याच वेळेला त्यांची किमोथेरपी बंद होऊ शकते किंवा पेशंट डॉक्टर्स ऑपरेशनसाठी डिसिजन घेऊ शकतात. आणि फॉलोअपसाठी म्हणजे ट्रीटमेंट संपल्याच्या 6 महिन्यानंतर किंवा 1 वर्षानंतर पेशंटला जेव्हा थोडा डाऊट येतो की माझा डिसीज रिटर्न तर नाही आला आहे, पुन्हा काही सिम्पटम्स असतील किंवा ट्यूमर मार्कर्समध्ये जर जाणवलं की ट्यूमर मार्करच्या लेवल वाढल्या आहेत, अशा वेळेस आपण पेट सिटी स्कॅन करू शकतो. तर पेट सिटी स्कॅन हा कॅन्सर पेशंटच्या कर्करोगाच्या ट्रीटमेंटपासून फॉलोअप पर्यंत खूप महत्त्वाचा असा भाग आहे की ज्याच्याशिवाय पेशंटचं रिस्पॉन्स फॉलोअप अचूक होऊ शकत नाही. अगदी. आणि हल्ली तर आपण पाहतो की कर्करोगाचे रुग्णसुद्धा वाढत आहेत आणि त्यामुळे अचूकतासुद्धा खूप महत्त्वाची आहे. खरं तर प्रत्येक आजारामध्ये अचूकता गरजेची आहे, मात्र कर्करोगामध्ये वेगवेगळे टप्पे असतात, स्टेजेस असतात. मग त्याच दृष्टीनं डॉक्टर जगदीश, आपल्याला एक महत्त्वाचा प्रश्न आहे की कर्करोगाचं अचूक स्टेजिंग रेडिएशन उपचारासाठी, त्याच्या नियोजनासाठी किती परिणामकारक असतं? मुख्यतः आपण जर कॅन्सरचा उपचार कन्सिडर केला तर कॅन्सरचा उपचार डिपेंड करतो की गाठ कुठे आहे आणि गाठीचं स्टेज काय आहे, यानुसारच ट्रीटमेंट डिसाईड केली जाते. जर आजार सुरुवातीच्या स्टेजमध्ये असेल तर आम्ही कमीत कमी ट्रीटमेंटमध्ये आजाराची ट्रीटमेंट पूर्ण करण्याचा प्रयत्न करतो. जर आजार एखाद्या लोकली ॲडव्हान्स म्हणजेच वाढलेला आहे पण पसरलेला नाही अशी अवस्था असेल तर आम्ही एकापेक्षा जास्त मॉडॅलिटी यूज करतो. आधी सुरुवातीला ट्यूमरची गाठीची साईज कमी करतो आणि त्यानंतर मग ऑपरेशन किंवा रेडिएशन दिलं जातं.
आणि जर आजार एकदम पसरलेला असेल, मेटासेसिस झालेला असेल, तर आम्ही पॅलिटिव्ह उद्देशाने ट्रीटमेंट करतो, ज्याच्यामध्ये पेशंटचे त्रास कमी करणं हा आमचा प्रमुख उद्देश असतो. आता हे जर ठरवायचं असेल तर सुरुवातीला आम्हाला स्टेज जाणून घेणं हे खूप महत्त्वाचं असतं. तर स्टेज जाणून घेण्यासाठी आपल्याला काही टेस्ट करणं आवश्यक असतं, ज्याच्यामध्ये पेट CT स्कॅन ही महत्त्वाची तपासणी आहे. आणि जोपर्यंत आपल्याला स्टेज समजत नाही तोपर्यंत आपल्याला बरोबर ट्रीटमेंट ही समजणं शक्य नाही. तर आमच्या आदित्य बिर्ला मेमोरियल हॉस्पिटलमध्ये या सर्व सुविधा एकाच ठिकाणी अवेलेबल आहेत. अगदी जसं तुम्ही उल्लेख केला की आदित्य बिर्ला या हॉस्पिटलमध्ये सगळ्या सुविधा कर्करोगाच्या रुग्णांसाठी तुम्ही दिलेल्या आहेत आणि तुम्ही इतके रुग्ण आतापर्यंत बरे केलेले आहेत, त्यामुळे नक्कीच रुग्णांना सुद्धा याचा फायदा होतोय. त्याच दृष्टीने एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे कर्करोग आणि त्यामध्ये सुद्धा जर रेडिएशन म्हटलं तर प्रत्येकाला भीती वाटते की ती आपल्यासाठी किती सुरक्षित आहे किंवा किती सुरक्षित नाही. तर मग अशामध्ये इतर रेडिएशन तपासण्याच्या तुलनेमध्ये न्यूक्लिअर मेडिसिन आणि त्याचबरोबर पेट स्कॅन हे किती सुरक्षित आहे, काय सांगाल डॉक्टर माधुरी? हा प्रश्न मला खूपदा पेशंट्स विचारतात की मॅडम मला पेट CT स्कॅननेच तर कॅन्सर नाही होणार ना, कर्करोग नाही होणार ना. तर मी हे त्यांना सांगू इच्छिते. फर्स्ट ऑफ ऑल पेट CT डिपार्टमेंटसाठी आम्हाला AERB म्हणजे जी आपली रेडिएशन बोर्ड आहे इंडियाचं, तिथून परमिशन घेतलेली असते. तर जेव्हा त्याचे बेनिफिट्स फायदे अचूक आणि जास्त असल्यामुळेच आम्हालाही परमिशन भेटली आहे. तर तुमच्या मनात जर अशी शंका असेल की याच्याने मला कॅन्सर होईल का, ते पूर्णपणे तो तुमचा मनाचा भ्रम आहे, ते काढून टाका. आणि पेट CT स्कॅन आपल्याला मनात येईल तेव्हा आपण करतो अशातलंही नाही आहे, जेव्हा गरज आहे आपण तेव्हाच करतो. तर अशा वेळेसही तुम्ही विचार करा की फायदे जास्त आहेत. आणि आपण CT स्कॅन एक्सरे करतोच, मी हे ॲक्सेप्ट करते की पेट CTमध्ये CT स्कॅनपेक्षा थोडं जास्त रेडिएशन एक्सपोजर आहे, पण इतकंही नाही की त्याच्याने तुम्हाला कुठल्या तरी अवयवाचा परिणाम फ्युचरमध्ये त्याच्यामुळे काही प्रॉब्लेम फेस करायला लागतील. तर डेफिनेटली यांचे बेनिफिट्स आर मोर. तर तुम्ही थोडाही डाऊट नका आणा की पेट CT आणि न्यूक्लिअर मेडिसिन डिपार्टमेंटला जायचं आहे तर माझ्या आरोग्याला त्याच्याने काही हानी होईल का. अगदी. डॉक्टर जगदीश सरांसाठी माझा महत्त्वाचा प्रश्न आहे की आजच्या घडीला रेडिएशन थेरपीमध्ये अनेक वेगवेगळे संशोधनं झालेली आहेत आणि आता नवीन उपचार पद्धतीसुद्धा आलेली आहे. तर त्या संदर्भात काय सांगाल? विस्तृतपणे त्या संदर्भात माहिती द्या. रेडिएशनचा शोध साधारण 100 वर्षापूर्वी झालेला आहे आणि त्यावेळेपासून जे पण प्रयत्न झालेले आहेत त्याच्यामध्ये असा प्रयत्न झाला आहे की जास्तीत जास्त रेडिएशनचा डोस हा ट्यूमरला मिळावा आणि आजूबाजूचे जे नॉर्मल ऑर्गन आहेत त्यांना कमीत कमी डोस मिळावा, जेणेकरून आपल्याला ट्यूमर तर ट्रीट करता येईल, मात्र आपल्याला साईड इफेक्ट होऊ नयेत. आत्ताचे जे नवीन टेक्निक आहेत ज्याच्यामध्ये लिनियर ॲक्सिलेटर मशीन आहेत त्याच्यामध्ये साईड इफेक्ट खूप कमी होतात. पूर्वीचे जे मशीन होते ज्याच्यामध्ये कोबाल्ट मशीन आहे त्याच्यामध्ये खूप सारे साईड इफेक्ट व्हायचे, उदाहरणार्थ स्किन बर्न्स व्हायच्या, आजूबाजूच्या नॉर्मल अवयवांना डॅमेज व्हायचं. तर ते प्रमाण खूप प्रमाणात कमी झालेलं आहे. आताचे जे नवीन टेक्निक आहेत त्याच्यामध्ये IMRT टेक्निक, IGRT टेक्निक, VMAT टेक्निक, याच्यामध्ये खूप फोकस रेडिएशन असं ट्यूमरला दिलं जातं आणि आजूबाजूला एकदम कमी रेडिएशन दिलं जातं. त्याचबरोबर अत्याधुनिक अशा प्रकारचे स्टिरिओटॅक्टिक रेडिओ सर्जरी ट्रीटमेंट जी आमच्या हॉस्पिटलमध्ये अवेलेबल आहे, ज्याच्यामध्ये पूर्ण रेडिएशनचा डोस हा एकाच फ्रॅक्शनमध्ये दिला जातो आणि कॅन्सर पूर्णपणे बारा केला जातो. त्याच्यामुळं काय होतं की ट्यूमर कंट्रोल हे मॅक्सिमम असतं आणि साईड इफेक्ट हे मिनिमम असतात. अगदी. आणि त्यामुळे रुग्णांना सुद्धा त्याचा फायदा होतो. आणि जी मनात भीती असते की इतर ऑर्गन्सना त्याचा धोका संभवतो का, तर ती भीती आता बऱ्याच अंशी किंवा पूर्णपणेच कमी झाली असं म्हणायला हरकत नाही. डॉक्टर माधुरी मॅडमसाठी माझा एक महत्त्वाचा प्रश्न आहे की कर्करोगाच्या निदानासाठी आणि उपचारानंतर फॉलोअपसाठी न्यूक्लिअर मेडिसिन स्कॅनमध्ये कोणकोणते वेगवेगळे उपचार आहेत सध्या? ओके. फर्स्ट ऑफ ऑल मी स्कॅनिंग्सबद्दल सांगू शकते की कॉमनली आपण FDG पेट CT स्कॅन करतो, पण सध्या जसं डेव्हलपमेंट सुरू आहे तशी ऑर्गननुसारही इंजेक्शन्स वेगळे वेगळे निर्माण करण्यात आले आहेत. जसं प्रोस्टेट कॅन्सर आजकाल खूप कॉमनली बघतो आम्ही आणि त्याच्यात PSMA पेट CT स्कॅनची फॅसिलिटीसुद्धा आमच्या न्यूक्लिअर मेडिसिन डिपार्टमेंटला आहे. न्यूरोएंडोक्राईन ट्यूमर्स असतात त्याच्यासाठी डोपा स्कॅन्स आम्ही करतो. हे कॅन्सरच्या संदर्भात झालं, पण नॉन कॅन्सर रिलेटेडसुद्धा न्यूक्लिअर मेडिसिन अँड पेट CT स्कॅन्सचे खूप सारे इंडिकेशन्स आहेत. ज्या पद्धतीने एक कॉमनली मी सांगते की हार्ट अटॅकचा पेशंट आहे आणि बऱ्याचदा मग डॉक्टर्स पेशंट्सला सांगतात की तुम्हाला बायपासची किंवा अँजिओप्लास्टीची गरज आहे, पण बऱ्याचदा ह्या ट्रीटमेंट उपचारांपर्यंत पोहोचण्याच्या आधीच जर त्यांचा हार्टचा तो एरिया जर ऑलरेडी स्कार्ड म्हणजे जो
काम करत नसेल, अशा वेळेस जर तुम्ही अँजिओप्लास्टी किंवा बायपास केलं तर पेशंटला त्याचा काहीही फायदा होत नाही. तर त्याच्यासाठी सुद्धा पण एक कार्डिॲक वायबिलिटी पेट सिटी स्कॅन म्हणून आम्ही करतो, ज्याच्याने कळतं की पेशंटला बायपासमध्ये तो जेव्हा इतके पैसे गुंतवणार आहे त्याचे, तर त्याच्याने खरंच फायदा होईल की नाही. किंवा बऱ्याचदा पेशंट्स पोटात दुखतंय म्हणून येतात, सोनोग्राफी करतात आणि त्याच्यात येतात की किडनी स्टोन्स आहेत किंवा गॉल स्टोन्स आहेत. आजकाल हे खूप कॉमन झालं आहे. पण प्रत्येक वेळेस त्या किडनी स्टोनचं ऑपरेशन होऊन किंवा ते पेशंटच्या पेनचं कारण नसेल, तर अशा वेळेस DTPA किंवा DMSA स्कॅन्स म्हणजे जे न्यूक्लिअर मेडिसिनचे स्कॅन्स आहेत, ते करून आम्ही सांगू शकतो की जो स्टोन आढळला आहे अल्ट्रासाऊंडवर, त्याच्यामुळेच पेशंटला एक्झॅक्टली पेन होतंय की नाही आहे किंवा किडनी किती काम करते, जर किडनीमध्ये स्टेंट टाकून पेशंटला फायदा होतोय की नाही होतोय, किंवा स्टेंट नंतर पणही आमचा स्कॅन होतो सांगायला की ह्या किडनीत किती इम्प्रूव्हमेंट झाली. त्या पद्धतीनेच बोन स्कॅन असतो, ज्याच्यात आम्हाला कळतं कुठं पेशंट एक्सरसाइज करतायत आणि त्यांना पायात खूप दुखतं आहे, तर तो वाला जो हाड आहे त्याला फ्रॅक्चर झालं आहे की फक्त ती मसलची सो रिॲक्शन आहे, ते तुम्ही करू शकता. कॅन्सरच्या कर्करोगाच्या ऑपरेशननंतर, ब्रेस्ट कॅन्सरनंतर स्पेशली बऱ्याचदा बायकांचा हात पूर्ण असा जाड होतो, स्वोलन होतो, तर तो ऑपरेशनमध्ये आपण ज्या लिम्फ नोड्स असतात ते काढल्यामुळे पण होऊ शकतं. तर एक्झॅक्टली ते लिम्फ नोडच्या ऑब्स्ट्रक्शनमुळे पूर्ण त्यांचा हात सुजला आहे की नाही, त्याच्यासाठी आम्ही लिम्फोसिंटिग्राफी करतो. डोळे सपोज आपण घेतले तर पेशंट्सला जसं एज वाढतं त्याच्यानुसार बऱ्याचदा पेशंटला डोळ्यांमधून सारखं पाणी येण्याची कंप्लेन असते. पण जेव्हा तुम्ही ऑफ्थॅल्म डिपार्टमेंटला जातात तेव्हा एक निडल टाकून जो आपला एक डक्ट असतो जो डोळ्याला कनेक्ट करतो आपल्या नाकाच्या कॅव्हिटीसोबत, आणि जर तो ब्लॉक असेल तरी आपल्याला खूप सारे अश्रू गळतात. तर मात्र ती इन्व्हेजिव्ह प्रोसिजर होती कारण की त्याच्यात ते निडल टाकून ते करतात. तर अशासाठी पण आमच्याकडे डॅक्रोसिंटिग्राफी म्हणून नावाची टेस्ट असते, ज्याच्यात आम्ही फक्त एक ड्रॉप, जसं आपण आय ड्रॉप्स नॉर्मली टाकतो तसा एक ड्रॉप टाकतो आणि 20 मिनिटात आम्हाला कळतं की ते ब्लॉकेज आहे की नाही आहे, कुठल्या लेवलला आहे. तर प्रत्येक अवयवासाठी आमच्याकडे वेगळे वेगळे स्कॅन्स उपलब्ध आहेत. तुम्हाला कुठलाही अवयवाचा त्रास असेल तुम्ही फोन करा न्यूक्लिअर मेडिसिन डिपार्टमेंटला, आमच्या आदित्य बिर्लाच्या, आम्ही तुम्हाला गाईड करू तुम्हाला कुठल्या स्कॅनची गरज आहे आणि आमच्याकडे नक्की स्कॅनसाठी या. अगदी त्यामुळे कर्करोगामुळे घाबरून जाऊ नका. योग्य उपचार पद्धती आणि त्यामध्ये सुद्धा अत्याधुनिक उपचार पद्धती जर अवलंबली तर कर्करोगावर मात नक्कीच करता येऊ शकते. आणि त्यासाठी आदित्य बिर्ला हॉस्पिटलचे डॉक्टर जगदीश आणि डॉक्टर माधुरी आपल्यासोबत आहेत. त्यांचं तुम्ही उपचार घेऊ शकता. त्यांच्या डॉक्टरांचं मार्गदर्शन घेऊन तुम्ही कर्करोगावर यशस्वी मात करू शकता. डॉक्टर जगदीश, आपल्यासाठी एक महत्त्वाचा मुद्दा आहे की कर्करोगावर जे आता अत्याधुनिक जे संशोधन झाले त्यामध्ये आता उपचार पद्धतीसुद्धा आलेल्या आहेत, तर त्यामध्ये SBRT सारख्या प्रगत रेडिएशन तंत्रज्ञानाची काही उदाहरणं आहेत का जी तुम्ही सर्वांसोबत शेअर कराल? नक्कीच. उदाहरण द्यायचं झालं तर प्रोस्टेट कॅन्सर जो पुरुषांमध्ये होणारा एक मोस्ट कॉमन कॅन्सर आहे. तर पूर्वीच्या काळी काय असायचं की प्रोस्टेट कॅन्सरचं रेडिएशन करण्यासाठी आम्हाला जवळजवळ 7 ते 8 आठवडे रेडिएशन द्यायला लागायचं, ज्याच्यामध्ये दर आठवड्यामध्ये 5 दिवस सोमवार ते शुक्रवार असं 7 ते 8 आठवड्यामध्ये रोज पेशंटला यावं लागायचं. पण जे अत्याधुनिक SBRT नावाची एक ट्रीटमेंट आहे ज्याच्यामध्ये पूर्ण ट्रीटमेंट जी आहे ती फक्त 5 दिवसामध्ये पूर्ण होते. सोमवारी पेशंट आमच्याकडे येतो आणि शुक्रवारी पेशंट कॅन्सर फ्री झालेला असतो. तर हे ॲडव्हान्स टेक्निकचं एक उदाहरण आहे ज्याच्यामध्ये लवकर ट्रीटमेंट होते, चांगल्या प्रकारे ट्रीटमेंट होते आणि साईड इफेक्टसुद्धा कमी असतात. तर ही SBRT सुविधासुद्धा आमच्या आदित्य बिर्ला मेमोरियल हॉस्पिटल या ठिकाणी अवेलेबल आहे. अगदी. डॉक्टर माधुरी मॅडम, तुमच्यासाठी हा प्रश्न आहे की रेडिएशन ऑन्कोलॉजी आणि न्यूक्लिअर मेडिसिन यांचा जर आपण समन्वय साधला तर त्याचा परिणाम पुढच्या तपासण्यांसाठी, उपचारांसाठी कशा पद्धतीने तो चांगला ठरतो, कसा उपयुक्त ठरतो? मी यात सांगू इच्छिते की फक्त रेडिएशन थेरपी किंवा रेडिएशन ऑन्कॉलॉजी नाही, पण इवन सर्जिकल ऑन्कॉलॉजी, मेडिकल ऑन्कॉलॉजीमध्ये पेट सिटीचा खूप महत्त्वपूर्ण भाग आहे. कारण की पेट सिटी पेशंट्सच्या डायग्नोसिसपासून त्यांच्या फॉलोअपपर्यंत पूर्णपणे अचूक निदान व्हायला, पेशींची चयापचय बिघडली आहे की नाही ते निदान करायला हेल्प करते. तर विदाऊट पेट सिटी कुठलाही ट्रीटमेंट अदर ब्रांचेसची शिवाय प्रॉपर ट्रीटमेंट होऊ नाही शकत. तर पेट सिटीचा प्रत्येक स्टेजेसला कर्करोगाच्या पेशंट्सला गरज आहे. आय वुड से दॅट. अगदी. सर, रेडिएशनची भीती असतेच, मगाशी मॅडमने त्या संदर्भातलं उत्तर दिलेलंच आहे, पण तुम्ही रुग्णांना त्या संदर्भात काय आश्वस्त करा?
रेडिएशन संदर्भात बऱ्याचशा मिसकन्सेप्शन्स आहेत किंवा गैरसमजुती लोकांच्या मनामध्ये आहेत. आता मोस्ट कॉमनली काय होतं की बऱ्याच वेळा पेशंट मला म्हणतात की जर रेडिएशन थेरपी मी घेतली तर माझ्या घरच्यांना त्याच्यामुळे काही त्रास होईल का, किंवा माझं रेडिएशन जे आहे ते लहान मुलांना किंवा बाकी लोकांना लागेल का. तर रेडिएशन थेरपी घेतल्यामुळं पेशंट कुठलाही रेडिओ होत नाही, म्हणजे माझं रेडिएशन दुसऱ्या कुणाला जात नसतं. ठीक आहे, तर ही एक गैरसमजूत आहे. दुसरी गोष्ट आहे की पेशंटला असं वाटत असतं की ज्यावेळी आम्ही मशीनमध्ये जातो रेडिएशनच्या, तर त्यावेळी मला चटका बसेल का, गरम लागेल का किंवा शॉक लागेल का. तर रेडिएशन थेरपी ही पेनलेस ट्रीटमेंट आहे. ज्यावेळी तुम्ही रेडिएशन थेरपी मशीनमध्ये घेत असता त्यावेळेला तो काही त्रास नसतो, ही पेनफुल ट्रीटमेंट असते, अगदी पेनलेस जाता- ट्रीटमेंट असते. अगदी जाता जाता एक शेवटचा प्रश्न डॉक्टर माधुरी मॅडम तुमच्यासाठी आहे की ही सगळ्या उपचार पद्धती आहे, तर या संदर्भात तुम्ही रुग्णांना त्यांच्या नातेवाईकांना काय सांगाल? तुम्ही स्वतः एक होलिस्टिक हिलर म्हणून सुद्धा काम करता, काय नेमकं तुम्ही सांगाल, त्यांना काय संदेश द्याल? सगळ्यात आधी महत्त्वाचं डॉक्टर्सचा रोल ऑलरेडी प्ले करत आहेत, पण कर्करोगाच्या पेशंटला मी गेल्या 15 ते 20 वर्षापासून बघते. त्यांना सगळ्यात जास्त सपोर्टची गरज असते त्यांच्या फॅमिली मेंबर्सकडून, आणि हा इमोशनल सपोर्टच त्यांना पूर्णपणे ट्रीटमेंट घेण्यापासून त्या कर्करोगाला मात देण्यासाठी खूप महत्त्वाचं कारण ठरतं, आणि त्याच्यातून ते रिकवर होऊ शकतात. तर आम्ही आमचा रोल प्ले करतोय. तर तुम्ही तुमच्या घरात जर कुठला कर्करोगाचा रुग्ण असेल तर प्लीज त्यांना सपोर्ट करा, आणि त्यांच्या काउन्सलिंगसाठी, फॅमिलीच्या काउन्सलिंगसाठी सुद्धा आमच्या आदित्य बिर्लाच्या डिपार्टमेंटला त्याच्यासाठी सुद्धा फॅसिलिटी अवेलेबल आहेत. रिहॅबिलिटेशनसाठी सुद्धा फॅसिलिटी अवेलेबल आहे. तर प्लीज आमच्या आदित्य बिर्लाच्या फॅसिलिटीचा उपभोग घ्या. तुमच्या पेशंट्सला, फॅमिली मेंबर्सला जर कुठल्या काउन्सलिंगची गरज असेल तर नक्कीच व्हिजिट करा. अगदी. तर कर्करोगावर आधुनिक उपचार पद्धती या संदर्भात डॉक्टर माधुरी शिंपी आणि त्याचबरोबर डॉक्टर जगदीश शिंदे यांनी आपल्याला खूप छान मार्गदर्शन केलेलं आहे. डॉक्टर, तुम्ही हितगुज या कार्यक्रमामध्ये आलात आणि रेडिएशन थेरपी आणि त्याचबरोबर न्यूक्लिअर मेडिसिन आणि पेट स्कॅनबद्दल इतकी छान सविस्तर सोप्या शब्दांमध्ये माहिती दिली, त्याबद्दल सर्वांच्या वतीने मी आपले आभार मानते. थँक्यू. 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 तर हितगुजमध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची. ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा झी 24 तास. नमस्कार.